Hello students, I am Jitendra Suryavanshi from Mahatma Gandhi Vidya Mandir's Arts, Science and Commerce College, Manmad. I once again welcome you. My dear friends, today we are going to learn chapter number 6, that is Into the Wild, written by Kiran Purandare. My dear students, before going to start chapter, let's take short information about the writer. Kiran Purandare is born in 1961. After BCom, he studied environmental studies at Jordan Hill College of Education in स्कॉटलँड. विद्यार्थी मित्रांनो, किरण पुरंदरे यांचा जन्म 1961मध्ये झाला. त्यांनी बी कॉम पदवी प्राप्त केल्यानंतर स्कॉटलँडमधील जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी पर्यावरणाचा अभ्यास केला. ही गॉट साहित्य पुरस्कार फ्रॉम महाराष्ट्र स्टेट अँड पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड फॉर हिज सका नागझिरा अवॉर्ड विनिंग बुक. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तो त्याचबरोबर पुण्याचा भाई माधव बागल अवॉर्ड त्यांना त्यांच्या सका नागझिरा या पुस्तकासाठी देण्यात आला. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट. ते वन्य प्राणी तज्ज्ञ आहेत. अ बर्ड वॉचर व ते पक्षी निरीक्षकसुद्धा आहेत. ही इस्टॅब्लिश्ड निसर्गवेध ऑर्गनायझेशन आणि त्यांनी निसर्गवेध ऑर्गनायझेशनची स्थापना केलेली आहे. फॉर नेचर कॉन्झर्वेशन अराउंड नागझिरा नवेगॉन व त्याचबरोबर नागझिराच्या आजूबाजूला निसर्ग संवर्धनसाठी ते सतत प्रयत्न करतात. अ टायगर रिझर्व्ह इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट्स व त्याचबरोबर जे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील वाघ संरक्षित क्षेत्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते काम करतात. अँड ही इज अ रिली बेस्ट रायटर अबाउट नेचर. And in the first part, he says that how he completely lost in the jungle of उंबरझरा. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1मध्ये त्यांनी उंबरझऱ्याच्या जंगलामध्ये संपूर्णपणे ते कसे हरवले याचं चित्रण त्यांनी केलेले आहे. ॲट द फॉल ऑफ डस्क म्हणजेच तिन्ही सांजेला किंवा संध्याकाळी ते उंबरझऱ्याच्या जंगलामध्ये हरवले. अँड हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड्स द पिटेझरी आणि त्यांनी पिटेझरीकडे जाण्याचा मार्ग कसा शोधला याचं सविस्तर वर्णन त्यांनी पार्ट 1मध्ये केलेले आहे. सो लेट्स सी इन टू द वाईल्ड पार्ट 1, लॉस्ट इन द जंगल. जंगलामध्ये हरवले. आपण पहिला पार्ट बघूया. द 8.5 hour लॉंग डे इनसाइड द हाईड. हाईड मीन्स लपण्यासाठी तयार केलेली जागा. विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरात ते जवळजवळ 8.5 तास ते त्या ठिकाणी होते. वॉज ॲज फ्रुटफुल ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबरझरा. ज्याप्रमाणे उंबरझऱ्याच्या किनारी जांभा ट्री दिमागदारपणे उभा आहे, ते जितकं फलदायी आहे तितकं फलदायी ते त्या ठिकाणी होते. बिफोर रॅपिंग अप माय डे धिस नॅचरल वॉटर होल. आणि नैसर्गिक झऱ्याजवळील माझं काम संपवण्यापूर्वी आय टूक एंट्रीज ऑफ द ॲविफौना इन माय फील्ड नोट्स. ॲविफौना मीन्स विविध प्रांतातील आलेल्या पक्ष्यांचे वसतिस्थान व विविध प्रकारची माहिती नोंदवणे. व मी विविध प्रांतातील आलेल्या पक्ष्यांची माहिती माझ्या वहीमध्ये नोंदवली. सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पिटेझरी विलेज वेअर आय वॉज स्टेशन. आणि मी तेव्हापासून एकटा होतो आणि मी त्या पिटेझरी गावाकडे निघालो की जेथे माझा मुक्काम होता. आय कॅमफ्लॅग द हाईड. कॅमफ्लॅग मीन्स झाकणे किंवा ती जागा
काहीतरी साहित्य टाकून लपविणे. आणि मी ती जी जागा होती ज्या ठिकाणी लपण्याची, तर ती जागा मी झाकली. टूक माय इसेन्शियल्स केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच्ड आउट टू माय हार्ट्स कंटेंट. आणि मी माझे जे काही आवश्यक साहित्य होते तर ते साहित्य घेतले आणि त्या जागेपासून मी बाहेर आलो आणि अतिशय समाधानाने मी स्वतःला ताणून दिले. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटीझरी. मी माझी कॅमेऱ्याची बॅग उचलली आणि पिटीझरीकडे जाणारी जी काही वाट होती परिचयाची, तिच्याने मी निघालो. निगोसिएटिंग द वेब्ड लीव्ज ऑफ टीकवूड अँड मोहा ट्रीज, ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड. आणि मी त्या जाळीदार पानांमधून, सागाच्या आणि मोहाच्या त्या जाळीदार पानांमधून, झाडांमधून मी कमीत कमी आवाज होईल अशा पद्धतीने चालत होतो. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स. आणि मी त्या झाडांमधून किंवा त्या जंगलामधून अतिशय काळजीपूर्वक चालत होतो. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस. आणि जेव्हा आपण एकटं चालतो तर त्यावेळेस खूप सावधगिरी बाळगावी लागते. दॅन वॉकिंग विथ अ कंपनियन, ज्यापेक्षा आपण सोबतीबरोबर चालतो त्याच्यापेक्षासुद्धा जास्त काळजी या ठिकाणी घ्यावी लागते. आय वॉज ऑलोन हिअर लाईक अ फॉक्स. आणि मी या ठिकाणी एखाद्या कोल्ह्याप्रमाणे एकटाच होतो. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली, वॉचिंग द वाईड ओपन आईज. आणि मी तो रस्ता अतिशय शांतपणे चालत होतो आणि अतिशय उघड्या डोळ्यांनी मी चोहूबाजूने पाहत होतो. माय इयर्स वेर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड्स टर्न मी. आणि माझे कान विविध प्रकारचे आवाज टिपत होते आणि त्याच वेळेस मला एक परिचयाचा आवाज आला आणि मी थबकलो. खॅक खॅक खॅकोज खॅक. हा आवाज मला त्या ठिकाणी परिचयाचा वाटला. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. आणि तो एक लंगूर म्हणजे काय, माकड, की तो एक माकडाचा आवाज होता. द लीडर ऑफ द गँग आउट ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. आणि तो नेता, त्या गँगचा नेता, भीतीपोटी तो मोठमोठ्याने इशाऱ्याचा आवाज काढत होता आणि आपले जीवन कसे वाचेल याचा तो विचार करत होता. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. आणि ती संपूर्ण ब्रिगेड, सेना व ती गँग सातत्याने आवाज वाढवत होती. जो काही इशाराचा आवाज होता तर ते देत होते. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रिफाईड लंगूर स्पीडेड टू द ट्रीज नियर. आणि जे काही इशाऱ्याचे जाळे होते तर ते वाढतच होते आणि त्या भीतीपोटी ते सर्व लंगूर्स म्हणजे सर्व माकड झाडाजवळ जमली. अँड फार अँड सेक्युअर देअर प्लेसेस ऑन ट्री टॉप्स. आणि त्यांनी आपलं स्थान सुरक्षित करण्यासाठी झाडाच्या वरती चढले. ऑल दिस अपीवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स. आणि ही सर्व उलथापालथ एका प्राण्याच्या आगमनामुळे तयार झाली होती, अ लेपर्ड. आणि जो काही लेपर्ड होता तर तो त्या ठिकाणी आल्यामुळे त्या ठिकाणी सर्व उलथापालथ झाली. लेपर्ड मीन्स बिबट्या. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडेटर. प्रिडेटर मीन्स भक्षक. आणि बरेच प्राणी जेव्हा असा भक्षक बघतात तर त्यावेळेस इशाऱ्याचा आवाज देतात किंवा धोक्याचा आवाज देतात. टायगर ऑर लेपर्ड नियर बाय, की जेव्हा वाघ किंवा बिबट्या ते त्यांच्या जवळ बघतात तेव्हा. द लंगूर इज मोस्ट रिलायबल वेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स प्रिडेटर्स इन द जंगल. आणि यांच्यामध्ये जो काही माकड आहे तर तो सगळ्यात विश्वासू. ज्यावेळेस अशी उपस्थिती असते एखाद्या भक्षकाची तर त्यावेळेस माकड हा चांगल्या प्रकारे आवाज देत असतो जंगलामध्ये आणि मग सर्व प्राणी सुरक्षित होतात.
The mighty Elijah leopard of Umbarzara was out of its lair. Lair means गुहा. आणि उंबरझऱ्यातील जो काही बिबट्या होता तर तो त्या गुहेतून बाहेर आलेला होता. ही वॉज ऑन द प्रॉल. प्रॉल मीन्स शिकार आणि तो शिकारीच्या शोधात होता. The stealthily moving figure in spotted gold black cloak was spied by the langurs. आणि तो काळे आणि सोनेरी ठिपकी असलेला आकृती असलेली ती लेपर्डची इमेज त्या लंगूर्सला म्हणजेच त्या माकडांना दिसली होती. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ लंगूर्स वेअर गिविंग अलार्म कॉल्स. आता या ठिकाणी लिजनचा अर्थ होतो अ ग्रेट नंबर ऑफ पीपल ऑर थिंग्स. आणि त्या ठिकाणी जे काही छोटे किंवा जे काही मोठे माकड होते तर ते सर्वजण इशाऱ्याचा आवाज देत होते. चॅक चॅक हा आवाज ते काढत होते. आय स्टेड पुट आणि मी त्या ठिकाणी थांबलो. गॉग द लीडर लंगूर्स टार्गेट साईट आणि मी त्या माकडांच्या दिशेने पाहिले. अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली आणि संपूर्ण क्षेत्र निरखून पाहिले. टूक सम स्टेप्स आणि काही स्टेप्स मी पुढे गेलो. स्टॉप अगेन आणि मी पुन्हा थांबलो. अ फ्रेश कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. स्कॅट मीन विष्टा आणि माझ्या समोर रस्त्यावर ताजी जी काही विष्टा असते तर ती पडलेली मला दिसली. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ओव्हर इट आणि त्याच्यावर जे काही माश्या होत्या तर त्या भिरकावत होत्या. म्हणजेच त्या माश्या त्या ठिकाणी होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर आणि मला खात्री होती की जवळच बिबट्या होता. द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न अँटिलोप वॉज ॲडिंग टू द कॅओस. अँटिलोप मीन्स काळवीट आणि त्या ठिकाणी जे काही काळवीट होतं शिंग असलेलं तर ते सुद्धा त्या ठिकाणी गोंधळ करत होते. आय बिअरली वॉक अराउंड 50 मीटर्स अँड स्टॉप आणि मी कदाचित 15 मीटर्स चालत गेलो आणि थांबलो. आय हॅड ॲपरंटली एंटर इन द सँक्टोरम ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लेपर्ड आणि त्या ठिकाणी मी पाहिले की जे काही पवित्र ठिकाणं होते तर त्या ठिकाणी तो बिबट्या आलेला होता. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. परंतु जी काही मोठी मांजर होती तर ती दिसत नव्हती. इट इज ॲन इलिज्यू ॲनिमल आणि हा अतिशय भयंकर प्राणी. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन आणि जे काही वातावरण होतं तर ते मला आठवण करून देत होते की मी एकटाच आहे. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेझरी आणि जसा मी पिटेझरीकडे जाणाऱ्या पाऊलवाटेकडे निघालो. द फेडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड आणि मला माझ्या पाठीमागून पुन्हा ते इशाऱ्याचे आवाज ऐकू येत होते. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे आणि मी सांगू शकतो की बिबट्या त्या ठिकाणाहून निघून गेला होता. मीनवाईल आणि त्याचबरोबर आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड आणि काही अंतरावर मी एक मनुष्य पाहिला की ज्याच्या हातामध्ये काठी होती. ॲज आय अप्रोच ही ॲपेड स्पूक्ड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लेपर्ड आणि मी त्याच्याजवळ जेव्हा पोचलो तर तो त्या इशाऱ्याच्या आवाजामुळे घाबरलेला होता. वी ग्रीटेड इच अदर आणि आम्ही एकमेकांशी हस्तांदोलन केले किंवा आम्ही भेटलो. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटेझरी आणि तो पिटेझरीचा रहिवासी असलेला राजू इस्कापे होता.
He had come to collect logs but retreated ड्यू टू द लेपर्ड्स मूवमेंट. आणि तो या जंगलामध्ये लॉक्स घेण्यासाठी आलेला होता, परंतु या लेपर्डच्या आवाजामुळे तो थांबला. राजू वॉज अमेज ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझरा. आणि राजूला माझं उंबरझरातील एकाकी फिरणं आश्चर्य वाटलं. द हेवन फॉर टायगर्स. आणि जे काही वाघ क्षेत्र होते तर त्या ठिकाणी सुद्धा त्याला भीती वाटली. लेपर्ड्स अँड स्लोथ बियर्स. आणि जी काही बियर्स म्हणजे अस्वल होती तर त्यांच्यामुळे त्या राजूला भीती वाटत होती. वी स्टॉप अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. आणि आम्ही दोघंजण कुसुम ट्रीच्या खाली विश्रांती घेण्यासाठी थांबलो होतो. वी बोथ फेल्ट अ बीट रिलॅक्स. आणि आम्हा दोघांना खूप शांतता वाटली. नाऊ वी वेअर 4 आईज, 4 हँड्स विथ अ स्टिक. आणि आता आमच्याकडे 4 डोळे होते आणि 4 हात होते व एक काठीसुद्धा होती. देन वी बोथ रिझ्यूम आवर वॉकिंग टूअर. आणि त्यानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि आमच्या वाटेला निघालो. देअर वॉज वन टिनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. आणि त्या ठिकाणी एक छोटीशी पाऊलवाट होती की जी मुख्य रस्त्यापासून वेगळी होती. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू. आणि त्याच वेळेस राजू म्हटला की मी या वाटेने जातो आणि तू त्या वाटेने जा. अँड टर्न राईट. आणि राजू उजव्या दिशेने वळून निघून गेला. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटील आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलॉक. आणि मी तोपर्यंत चालत गेलो जोपर्यंत मला एक परिचयाची टेकडी दिसत नाही तोपर्यंत मी चाललो. आय क्रॉस द सिमेंट पिलर अँड स्टोन्स स्टॅक बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि मी जे काही सिमेंटचे खांब होते किंवा जे काही दगडींची रास होती तर ती मी ओलांडली की जी फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी तयार केलेली होती. कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे तर ते आरक्षित करण्यासाठी किंवा त्याची जी काही सीमा आहे तर ती सीमा आखण्यासाठी त्या ठिकाणी दगडांची व सिमेंट खांबांची त्या ठिकाणी लाईन तयार केलेली होती. टूक अनदर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. आणि मी वरती चढल्यानंतर दुसरी वाट पकडली. वॉक ॲक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लिव्ज. आणि मी जे काही मोहो ट्री होत्या सुंदर असा तर तो ओलांडून दुसऱ्या बाजूला मी निघालो. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. आणि त्या ठिकाणी मला अतिशय सुंदर असं जमीन दिसली की जी अतिशय स्वच्छ होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन माय माइंड, आय हॅड लॉस्ट माय वे. आणि त्याच वेळेस माझ्या मनात विचार आला की मी पूर्णपणे वाट हरलो आहे किंवा जो काही मार्ग आहे तर तो मी हरवलो आहे. नेक्स्ट मुमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल. आणि त्याच वेळेस मला त्या ठिकाणी पुन्हा एक डस्की ट्रेल सापडली. हॅस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. आणि ती ट्रेल मी पकडली आणि पुन्हा चालायला लागलो. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डेसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. डेसिडियस मीन्स पानझडी, ट्रॉपिकल मीन्स उष्णकटिबंधीय वन आहे. आणि त्याचबरोबर मी आय टर्न बॅक टू मी जे काही पानझडी उष्णकटिबंधीय वृक्ष होते तर ते ओलांडून मी पुढे चाललो. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. आणि मी जेव्हा मागे आलो तर मला त्यावेळेस सूर्य दिसला. नाऊ द जॉग्राफिकल वेस्ट वॉज सेट. आणि त्याच वेळेस मला समजलं की ही सूर्यास्ताची वेळ होती.
द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश, आणि जी काही अंधुक वाट होती तर ती आता अदृश्य झाली होती. गॉड हेवन्स, आय वॉज लॉस्ट. अरे देवा, मी हरलो किंवा मी या जंगलामध्ये हरवलो. कम्प्लेटली लॉस्ट इन धिस जंगल, आणि या जंगलामध्ये पूर्णपणे मी हरवलो. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम, आणि ती अतिशय भयंकर वेळ होती. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर, आणि सूर्य हा वितळत होता ज्याप्रमाणे फ्लिटिंग रनर असतो तर त्याप्रमाणे तो वितळत होता. सोक्ड इन माय ओन स्वेट, आणि मी स्वतःच्याच घामामध्ये ओला झालो. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट, आणि मी अतिशय हृदयापासून आवाज दिला, ओरडलो. बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डरनेस, आणि त्या ठिकाणी दुसरा कुठलाच आत्मा नव्हता की जो माझा आवाज ऐकू शकेल या वाळवंटामध्ये. आय हॅड 2 बॅग्स विथ मी, आणि माझ्याबरोबर 2 बॅग होत्या. द शबनम बॅग हॅविंग द कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज इन विलेज टू कॅरी टिफिन, आणि त्या 2 बॅगेमध्ये जी काही शबनम बॅग होती तर त्याच्यामध्ये कॅमेरा होता, आणि जी काही दुसरी एक बॅग होती की जी मी नेहमी माझ्या टिफिनसाठी वापरायचो. अतिशय सुंदर अशी बॅग होती. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ बट आय डिडंट फील लाईक हॅविंग इट, आणि तो डबा तसाच होता परंतु मला तो खावासा वाटला नाही. द ब्लॉझमिंग बॉक्सवूड ट्रीज, द भूप भूप साऊंड ऑफ कोकाल वर्ड, द सॉन्ग ऑफ रॉबिंग बर्ड ऑल ॲपेड अलाइन टू मी, आणि त्याच वेळेस मला हे संपूर्ण आवाज ऐकू येत होते. आय वॉज मोर दॅन ॲन हवर आय वॉज स्टील दिअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सेक्युर्ड, आणि अद्यापही जवळजवळ अर्धा तासापासून मी चांगला वृक्ष शोधत होतो की ज्याच्यावर माझं स्थान मला पक्कं करता येईल. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट, आणि मला अचानक आठवलं की आपण जी वाट सोडली तर त्या वाट्याने पुन्हा जाऊ. माय माइंड वॉज टेलिंग मी, की माझं मन मला सांगत होते. बट देर वेर नो साईन ऑफ द ट्रेल, परंतु तेथे कुठलेच साईन दिसत नव्हते. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी, आणि माझ्यासमोर कुठलीच टेकडी दिसत नव्हती की ज्याच्यावर चढता येईल. देर वेर मोर हिलॉक्स, तेथे खूप टेकड्या होत्या. अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग, आणि त्यांच्या आजूबाजूला जिच्यावर मी उभा होतो. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लोथ बियर, आणि माझ्या त्या पायाजवळ कोरडी अशी विष्ठा की जी अस्वलची होती ती मला दिसली. द स्लॉथ बियर ऑफ उंबरझरा मस्ट बी आउट इन ओपन स्निपिंग फॉर फूड, आणि उंबरझऱ्यातील ते अस्वल नक्कीच अन्नाच्या शोधात बाहेर पडले असतील. आय कॉशन मायसेल्फ, मी स्वतः सावध झालो. थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी आय मेड अ मूव, आणि मी विचार करत होतो की कुठली चांगली पावलवाट असेल किंवा सुरक्षित कसा मी पोचू शकतो. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ब अप ॲट अ फ्रँटिक स्पीड, आणि मी त्या टेकडीच्या खाली उतरलो की जी मी अतिशय घाईघाईने चढलो होतो. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ, आणि जी काही पश्चिम दिशा होती तर ती माझ्या उजव्या हाताला होती. द इव्हनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कलर्ड हेअर, आणि माझे जे काही कलर केलेले केस होते तर ते अतिशय शांत झालेले होते. माय स्टमक वॉज ॲचिंग, आणि माझं जे काही पोट होतं तर ते भुकेने व्याकुल होत होतं. आय केप्ट वॉकिंग इन होप, आणि मी आशेने चालत होतो. इन दिस वे द रायटर
टेल्स दॅट ही कम्प्लिटली लॉस्ट हिज वे. आणि म्हणून लेखक म्हणतात की ते संपूर्णपणे त्यांची वाट विसरले. अँड आय क्लाइम I climb one more hillock and tried to locate signs of human civilization. आणि मी पुन्हा एक टेकडीवर चढलो आणि ज्या ठिकाणी मानवी वस्तीस्थान दिसेल अशा असं ठिकाण मी बघू लागलो. माय लेग्स वेअर ट्रेम्बलिंग. माझे पाय कापत होते. ॲज आय रीच द टॉप ऑफ द हिल आय जम्प विथ जॉय. आणि ज्यावेळेस मी त्या टेकडीच्या वरती पोचलो तर त्यावेळेस मी आनंदाने उडी मारली. आय हर्ड द साऊंड ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर. आणि मी त्या ठिकाणी पाहिले की लोक त्या लाऊडस्पीकरमध्ये बोलत होते. इन अ जिफी. आणि अतिशय आनंदाने आय रॅन डाऊन द हिल. मी त्या टेकडीच्या खाली आलो. टुवर्ड द साऊंड विथ फुल फिगर. आणि ज्या ठिकाणी अतिशय उत्साहवर्धक आवाज येत होता अशा ठिकाणी आय स्टंबल अँड फेल डाऊन. आणि मी त्या ठिकाणी पडलो. सॉ ड्रॉपिंग्स ऑफ ब्ल्यू बल्स नियर बाय. आणि त्या ठिकाणी जे काही ब्ल्यू बल्स आहेत तर त्यांची मला शंका येऊ लागली. स्ट्रगल स्टूड अप अँड डिसाइडेड विथ डायरेक्शन टू मूव्ह ऑन. आणि अतिशय संघर्षातून मी ठरवलं की जी काही वाट मला दिसत आहे तर त्या वाटेने मी जाईल. द साईन ऑफ सिव्हिलायझेशन वेअर विजिबल. आणि ज्या ठिकाणी मानवी वस्तीस्थान आहे अशा ठिकाणी मी आता जाणार. द टिनी स्लीपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. आणि त्या हिरव्यागार जंगलामधून ते छोटंसं पिटेझरी गाव मला दिसत होतं. द लँटर्न ऑफ राजीराम बलवाईज फार्म. आणि जे काही राजाराम भालवाईज शेत होतं तर ते मला दिसत होतं. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर केशव भलवाईज मॅरेज ऑल वेअर इन क्लिअर साईट. आणि त्या ठिकाणी त्या केशव भलवाईचं जे काही लग्न आहे तर ते लग्न त्या ठिकाणी लागत होतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुई हुडाकी. आणि मी वळालो त्या गावाकडे जाण्यासाठी. जी काही परिचयाची टेकडी होती सुई हुडाकी याच्याने मी निघालो. द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज. आणि मी जेव्हा गावात पोचलो तर त्यावेळेस माझं कुत्र्यांनी स्वागत केले. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ. आणि ज्यावेळेस मी गावात पोहोचलो तर पहिली गोष्ट केली ती म्हणजे बाथ म्हणजेच आंघोळ केली. याच्यावर आपण बघू शकतो की लेखक खूप थकलेले होते. द शेकिंग ऑफ लिम्स अँड लेसन अ बाईट. आणि जे काही थकवा आलेला होता तर तो मी काढला. द स्टमक ॲच स्टार्टेड अगेन. आणि पुन्हा पोट दुखायला लागले. एट टू द फुल. आणि मी पोटभर जेवण केले. अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट. आणि मी स्वतःला त्या कॉटवरती झोकून दिले. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडी स्काय. आणि त्या कॉटवर पडत मी ज्या काही चांदणे आहेत जे काही स्टार आहेत तर त्यांच्याकडे बघू लागलो. आय स्पोक टू माय सेल्फ. आणि मी स्वतःशीच म्हटलो देअर स्टील एक्झिस्ट्स अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट दिस अवर गुड लक. आणि की तेथे एक जंगल आहे की ज्या ठिकाणी आपण पूर्णपणे हरू शकतो. आणि खरंच हे आपल्यासाठी नशिबाची गोष्ट नाही का असं तो स्वतःच म्हणू लागला. टेकन फ्रॉम सका नागझिरा बाय किरण पुरंदरे. आणि ही किरण पुरंदरे यांच्या सका नागझिरामधून हा पहिला पाठ घेण्यात आलेला आहे. आय होप दॅट you understand it very well.